नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 23 मार्च जागतिक हवामान दिन या निमित्ताने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो। हवामान शास्त्राबरोबरच त्यात होणाऱ्या बदलाविषयी लोकांना जागरूकता निर्माण करण्यासाठी हा त्या पाठीमागचा हेतू आहे। दरवर्षी त्यासाठी एक थीम ठरवली जाते। या थीमच्या आधारे वर्षभर त्या ठिकाणी काम केलं जातं आणि वर्षभर काम केल्यानंतर हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम काय आहे याची माहिती घेण्यासाठी किंवा ह्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था ही 1950 मध्ये स्थापन झाली। त्याचे मुख्यालय जिनिव्हा म्हणजे स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे। जागतिक हवामान संघटनेचे एकूण 191 सदस्य देश व प्रांत आहेत। ही संस्था पूर असेल, दुष्काळ असेल आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते, जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकतो। हा या पाठीमागचा उद्देश आहे। जागतिक हवामान दिनाची यावर्षीची थीम द फ्रंट लाईन ऑफ क्लायमेट ॲक्शन अशी मानली जाते। जागतिक हवामान दिवस हा एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण तो पृथ्वी ग्रहाच्या विविध समस्यांच्या जागतिक मान्यतेवर लक्ष केंद्रित करत असतो। जगभरातील पृथ्वीच्या अनेक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करून हा दिवस साजरा केला जातोय। हे पृथ्वीच्या वातावरणाचे संरक्षण करण्यासाठी लोक आणि त्यांची वर्तन निभावत असलेल्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत असतात। जागतिक हवामान दिन या निमित्ताने ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी अभ्यासल्या जातात आणि अभ्यासल्या गेल्यानंतर त्याचा जनतेपर्यंत प्रसारण केलं जातं, जेणेकरून लोकांना हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी दिला जातो आणि दिल्यानंतर हवामान अंदाजाच्या माहितीनुसार जागरूकता निर्माण झाली की मनातील या ठिकाणी संभ्रम दूर होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। म्हणून जागतिक हवामान दिन हा सर्वप्रथम 23 मार्च 1961 मध्ये साजरा करण्यात आलेला आपल्या लक्षात येईल। तेव्हापासून दरवर्षी हा दिवस मानला जातोय आणि ह्या दिवशीचं महत्त्व जाणून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उपयोग त्याचा करायचा आहे। हवामान म्हटलं की आपल्याला सर्वांना माहितीच आहे की हवामान सध्याच्या परिस्थितीमध्ये किती बदलत चाललेला आहे। या बदलत्या चाललेल्या हवामानाचा अंदाज घेऊन आपण या ठिकाणी कृती करावी। लोकांना ते समजले गेलं पाहिजे। अनेक संकटातून ते वाचले पाहिजे। अनेक संकट येणार आहेत, नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी निर्माण होणार आहे। त्या नैसर्गिक आपत्तीतून सुटका करण्यासाठी ही संस्था या ठिकाणी काम करत असते। जगातील 191 देश या संघटनेमध्ये इन्व्हॉल्व आहेत। यास आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून ओळखली जाते। जागतिक लेवलची संघटना असल्या कारणामुळे सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून या ठिकाणी हवामानाचा अभ्यास करून त्याची माहिती पुरवली जात असते। म्हणून जागतिक हवामान दिन हा एक महत्त्वाचा दिन या ठिकाणी साजरा केला जातो। या जागतिक हवामान दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो।
आणि थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका मित्रांनो. आपण असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहोत. प्रत्येक दिवस हा वेगळा आहे आणि प्रत्येक दिवसाचं महत्त्व थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो. म्हणून आपलं सहकार्य आवश्यक आहे. म्हणून व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. याच ठिकाणी थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा जागतिक हवामान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.